नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला उपयोजित लेखनचा धडा आहे त्याचं नाव काय? निबंध लेखन। काय आहे तिचं नाव? निबंध लेखन। आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, निबंध लेखन पहिले आपण यांची परिभाषा बघणार आहे। काय बघणार आहे? यांची परिभाषा बघणार आहे। तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। निबंध गद्य रचना का एक प्रकार है। निबंध गद्य रचना यांचा एक प्रकार आहे। इसमें किसी विषय पर अपने विचार सरल एवं सुबोध शैली में लिखना होता है। याबद्दल इसमें म्हणजे याबद्दल कोणताही विषय त्या आपला विचार सरल एवं सुबोध या शैलीतून लिहिण्याचं आहेत। निबंध के प्रारंभ का भाग आकर्षक और छोटा होना चाहिए। निबंध यांचा प्रारंभ भाग निबंध यांचा प्रारंभ भाग आकर्षक किंवा खूपच छोटा होणार पाहिजे। मध्य भाग में विषय से संबंधित जानकारी अलग अलग परिच्छेदों में लिखनी चाहिए। मध्य भागातून विषयाची संबंधित जानकारी तुम्हाला वेगवेगळे परिच्छेद मध्ये लिहायचा आहे। अंत वाला भाग आकर्षक और प्रेरणा देने वाला होना चाहिए। जे अंत वाला भाग आहे तुमचा ते आकर्षक किंवा प्रेरणा देणार बद्दल होणार पाहिजे। कळलं? ते आकर्षक किंवा प्रेरणा देणार बद्दल होणार पाहिजे। कळलं की नाही? हो। तर चला अजून बघून घ्या। बघा, आता काय आहे? निबंध लेखन किसे कहते हैं? तुमच्या मनात प्रश्न येतात आहे की निबंध लेखन यांना काय सांगत आहे किंवा किसे कोणाला सांगत आहे, काय कसं प्रमाणे करू शकतो। तर याप्रमाणे निबंध लेखन कशाला सांगते किंवा काय होते ते आता आपण पाहणार आहे। तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। विचार, भाव तथा अभिव्यक्ति को प्रकट करने वाला विचार, भाव तथा अभिव्यक्ति यांना प्रकट करणाऱ्या सर्वश्रेष्ठ उत्तम साधन आहे अच्छे निबंध के गुण। सर्वश्रेष्ठ उत्तम साधन काय आहे? चांगला निबंधचा गुण। काय आहे? चांगला निबंधचा गुण आहे। बघा, निबंध का आरंभ रोचक होना चाहिए। पहिला काय आहे? निबंध यांचा आरंभ म्हणजे सुरुवात ते खूपच रोचक होणार पाहिजे। निबंध विषय के दायरे में होता है आणि निबंध हा विषयाच्या दायऱ्यामध्ये होत आहे। निबंध हा विषयाच्या दायऱ्यामध्ये होत आहे। तीसरा, शुद्ध वर्तनी तथा विराम चिन्हों का ध्यान रखा जाता है। शुद्ध वर्तनी किंवा विराम चिन्ह यांचा ध्यान ठेवू शकत आहे। यांचा ध्यान आपण ठेवू शकत आहेत। निबंध की भाषा विषय के अनुकूल होनी चाहिए। निबंध यांची भाषा विषयातून अनुकूल होणार पाहिजे। विषयातून अनुकूल होणार पाहिजे। विषय की जानकारी को श्रृंखलाबद्ध तरीके से प्रस्तुत करना चाहिए। निबंध यांची जानकारीला आपल्याला श्रृंखलाबद्ध नीटप्रमाणे ऐकून घ्या। निबंध यांची जानकारीला आपल्याला श्रृंखलाबद्ध तरीकेतून प्रस्तुत केलेले पाहिजे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। हो। तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे। नीटप्रमाणे करून घ्या। बघा, आता आपण इथे पाहिलेलं आहे दीपावली। आपला निबंध जे आहे आपल्याला दीपावली मध्ये लिहायचं आहे। तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। बघा, दीपावली हिंदू का एक प्रमुख त्योहार है। हे जे दीपावली आहे ते हिंदू धर्माचा एक खूपच प्रमुख त्योहार आहे। इसे प्रतिवर्ष कार्तिक मास की अमावस्या को मनाया जाता है। यांना प्रतिवर्ष नीटप्रमाणे ऐकून घ्या। यांना प्रतिवर्ष कार्तिक मासाची अमावस्याला बनवून जात आहे। दीपावली के एक ऐसा पर्व है जिसके आगे पीछे कई पर्व मनाए जाते हैं। दीपावली हा एक असा पर्व आहे ज्यांचा आगे म्हणजे ज्यांचा मागे पीछे किती पर्व बनवून जात आहे। त्यांचा मागे पीछे किती पर्व बनवून जात आहे। धनतेरस से इस पर्व का आरंभ होता है। आणि धनतेरस से या पर्वाचा आरंभ होत आहे। धनतेरस से या पर्वाचा आरंभ होऊन जात आहे। इस दिन लोग लक्ष्मी, गणेश, बर्तन तथा पूजा की सामग्री खरीदते हैं। या दिवशी लोक काय करत आहे? नीटप्रमाणे ऐकून घ्या। या दिवशी लोक लक्ष्मी, गणेश, बर्तन किंवा पूजाची सामग्री घेणार आहे। धनतेरस से अगले दिन व्यापक रूप से साफ सफाई की जाती है। धनतेरस से दुसऱ्या दिवशी व्यापक रूपातून साफ सफाई केलेले जात आहे। तथा
भगवती लक्ष्मी के आगमन के लिए घर बाहर काफी सजावट की जाती है। किंवा भगवती लक्ष्मी यांचा आगमनासाठी खूपच घर बाहेर जे हे काफी सजावट जाते आहे, खूपच घरी बाहेर आपण सजावट केलेले जात आहे। ये छोटी दीपावली कहा जाता है, यांना आपण छोटी दीपावली असंही सांगते। इस दिन लोग घर के आसपास सरसों के तेल के दिए जलाकर रखते। या दिवशी या दिवशी लोक घराचा जवळच या दिवशी लोक घराचा जवळच या दिवशी रोज घराचा जवळच लोक काय करत आहे, नीटप्रमाणे ऐकून घ्या, आसपास सरसोचा तेलाचा दिया जाळवत आहे। इस दिन से अगले दिन दीपावली का महापर्व आता है। या दिवशीचा अगले दिन दीपावली यांचा महापर्व येत आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा हो। आता इथे बघा, इस पर्व में मिठाई, खील, बताशे, चीनी के खिलौने तथा अन्य सजावटी सामान, पुष्पमालाएं, धूप एवं अगरबत्तियां आदि अवश्य खरीदी जाती है। या पर्वातून किंवा या त्योहारातून मिठाई, खील, बताशे, चीनी, खिलौने, अन्य सजावटी सामान, पुष्पमालाएं, धूप, अगरबत्ती हा औषध खरीदून जात आहे। लोग इस अवसर पर अपने मित्रों और संबंधियों को मिठाई और उपहार देते हैं। लोक या संबंधीबद्दल लोकांना मिठाई किंवा उपहार देत आहेत। शाम को दीपक जलाए जाते आणि संध्याकाळी दीपक आपण जलवत आहे। और पूजन की तैयारी की जाती है, अजून पूजा यांची तैयारी करत जात आहे। लक्ष्मी और गणेश जी की प्रतिमा को स्नान करवाकर, लक्ष्मी आणि गणेश जी यांची प्रतिमाला स्नान करून चंदन, धूप, पुष्पमाला आदि चढ़ाकर, चंदन, धूप, पुष्पमाला अजून चढ़ून विधिवत पूजा करून प्रसाद समर्पित किया जाता है। प्रसाद जे है ते समर्पित केलेले जात आहे। कुछ लोग दीपावली के दिन रात 12 बजे भी भगवती लक्ष्मी की पूजा करते हैं। काही लोक असं पण आहे जे दीपावलीचा दिन रात्री 12 वाजेपर्यंत पण भगवती लक्ष्मी यांचा पूजा करत होते। कळतं की नाही? हो। दीपावली के पर्व की शुरुआत कब से हुई, इसके विषय में अनेक कथाएं हैं। दिवाळी यांच्या त्योहारची सुरुवात कधीपासून झाली याबद्दल विशेष कथाएं आहेत। कथा म्हणजे कहानी आहेत, जिनमें सबसे ज्यादा प्रचलित कथा यह है कि रावण का वध करके उपरांत जब भगवान राम अयोध्या वापस आए तो लोगों ने उनके स्वागत के लिए घर बाहर सभी जगह दीपक जलाए थे। परंतु सगळ्यांना लौकिक किती कथा आहे, परंतु सर्वश्रेष्ठ मताची किंवा प्रचलित कथा कोणती आहे की जेव्हा रावण यांनी रावणचा वध करून उपरांत भगवान राम अयोध्या वापस लोटे म्हणजे परत येते, त्याबद्दल लोकांनी त्यांचे स्वागतसाठी घरामध्ये दिया किंवा बाहेर दिया लावलेले होते। दीपक जलाने का रिवाज तभी से चला आ रहा है आणि दीपक जलवायचा हे जे रिवाज आहे ते त्यापासूनही चढलेला आहेत। इस अवसर पर श्री राम की पूजा करने का विधान होना चाहिए। या अवसरवर श्रीराम यांचं पूजा करण्याचं विधान होणार पाहिजे। परंतु लेकिन आज लोग लक्ष्मी गणेश की पूजा करते हैं। परंतु आज लोग काय करत आहे? लक्ष्मी गणेश यांची पूजा करत आहे। हिंदू धर्मशास्त्रों के अनुसार लक्ष्मी समृद्धि तथा धन संपत्ति की देवी है। हिंदू या धर्माच्या नुसार लक्ष्मी समृद्धी किंवा धनाची संपत्तीची देवी आहेत। भगवान गणेश जी मोदक प्रिय तथा अमोद और सुख देने वाले हैं। भगवान गणेश जी मोदक प्रिय किंवा अमोद सुख देणारे आहेत। वे विद्या के समुद्र तथा बुद्धि देने वाले हैं। ते विद्याच्या समूह किंवा बुद्धि देणाऱ्या आहे। गणेश जी के इन्हीं विशेषताओं के कारण शायद उनकी अर्चना शुरू की होगी। गणेश जी यांचा इन्हीं विशेषताओंचे कारण शायद त्यांची अर्चना सुरुवात त्यांची केलेली जात आहे। कळतं? हो। तर अजून काय आहे बघून घ्या। पहिला आपला दीपावलीचा झालेला आहे, आता आपण दुसरा पाहणार आहे। काय पाहणार आहे? दुसरा पाहणार आहे। दुसरा काय? यदि मेरे पंख होते, आता माझा पंख होणार तर। नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे, हे पण बघून घ्या। पक्षी आकाश में कितने आनंद से उड़ते हैं। पक्षी आकाशातून किती आनंद से उड़त आहे। उन्हें उड़ते देखकर मेरे मन में भी गगन विहार की इच्छा जाग उठती है। त्यांना उडून बघताना माझ्या मनातून गहन विहार यांची इच्छा जागून जात आहे।
सचमुच यदि मुझे पंख मिले तो मैं भी आकाश में ऊंची ऊंची उड़ान भरता, उड़ने में पक्षियों से होड़ लगाता। सचमुच मला पण पंख होणार तर मी पण आकाशात उंची उंची उडान भरतो आणि उंची पक्ष्यांचं होड लावून फिरतो। मेरे पंख होते तो यात्रा करने में मेरे बाएं हाथ का खेल होता। माझा पंख होणार तर यात्रा करताना माझा बाएं हाताचा खेळ होता। रेल या बस के टिकट का आरक्षण करवाने की जरूरत नहीं होती। रेल या तिकीट यांचा आरक्षण करण्याची जरूरत नाही होणार। त्यांना छूकर देखता की वो कैसे है आणि त्यांना बघून मी पाहणार आहे की ते कसे आहे। न पडती रास्ते में नदी पहाड़ मुझे रोक ना पाते आणि रास्त्यावर किंवा मार्गावर नदी किंवा पहाड़ मला काहीही रोकून नाही करते। उड़ते उड़ते थक जाता तो किसी पेड़ पर बैठकर विश्राम कर लेता। उडून उडून जेव्हा मी दमला किंवा थकणार आहे तर मी कोणत्याही वृक्षावर बसून आराम करणार आहे। पर यदि फल हो तो उसे भूख भी मिटा लेता, परंतु जेव्हा तिथे फळ भेटणार आहे त्याबद्दल माझा भूख पण मिटणार आहे। कश्मीर को धरती का स्वर्ग कहते हैं। कश्मीर यांना धरतीचा स्वर्ग म्हणतात। पंख होने पर मैं उड़कर उसकी सुंदरता को देखा था। जेव्हा माझ्याकडे पंख होते तेव्हा मी उडून त्यांची सुंदरता बघून जाणार आहे। कभी गोवा के विशाल समुद्र तट की सैर करता। कधी मी गोवातून विशाल समुद्र तट यांची सैर करताना। कन्याकुमारी के सूर्यास्त की छटा देखा आता। कन्याकुमारी यांची सूर्यास्त म्हणजे सूर्य जेव्हा अस्त होते त्यांची छटा मी बघून जाता। सह्याद्री के वनों में घूमने की अपनी इच्छा पूर्ण कर लेता। सह्याद्री त्यांचं वनामध्ये जंगलमध्ये फिरण्याची पर्यंत माझी इच्छा पूर्ण जाते। मेरे पंख होते तो मुझे अपने दूर रहने वाले मित्रों से भी मिलने में बड़ी सुविधा हो जाती। माझे पंख होते तर मी माझे जे खूपच दूर झालेला मित्र आहे जे इथून तिथून बसलेले आहे त्याबद्दल मी त्यांना मिळून येत होते, त्यांची सुविधा भी मला भेटलेली होती। मेरी दीदी यहाँ से बहुत दूर है, वो मुझे डाक द्वारा राखी भेजती है। माझी बहीण यापर्यंत खूपच दूर आहे तर ते मला डाक द्वारा राखी भेजत आहे। मेरे पंख होते तो मैं उड़कर उनके पास पहुंच जाता। माझे पंख होते तो मैं उड़ून त्याच्याकडे पण पोहोचते और उससे राखी गवाकर लौटाता आणि उसे राखी बंधवाकर लौटाता। पंख होने पर दुर्घटनाओं में घायल लोगों की तुरंत सहायता करने में समर्थ होता। जेव्हा माझे पंख होते ते दुर्घटना झालेला जे घायल लोक आहेत त्यांची मी तुरंत सहायता करते। त्यांची काय मी करते? तुरंत सहायता करने में समर्थ होते। पर क्या मुझे कभी पंख मिलेंगे? परंतु कधी मला पंख भेटणार आहे का? हा सर्वश्रेष्ठ महत्त्वाची गोष्टी आहे की मला कधी पंख भेटणार आहेत का? हा प्रश्न त्यांच्या मनात चाललेला आहे। तर या निबंधासाठी मी तुम्हाला बोलणार आहे की जेव्हा तुम्ही निबंध लिहिताना तेव्हा तुम्ही काय करा, स्वतः करून घ्या। जसे की यदि मेरे पंख होते तर स्वतः माझा पंख होते तर मी काय काय करू शकता, काय काय नाही करू शकता हे। असं नाही की तुम्हाला कोणापेक्षा लिहायचं आहे असं काही नाहीये। तुम्हाला विचार करायचा आहे की हे मीही आहे। तर याबद्दल तुम्ही लवकरच लवकर लिहिणार आहे की तुमच्या मनात काय काय चाललेलं आहे तुम्ही ते लिहिणार आहोत ही। तर याबद्दल तुम्ही स्वतःही बघून लिहायचं आहे। तुम्हाला मी गृहपाठ दिलेला आहे 3। पहिला आहे मेरा गाव, दुसरा यदि संघटक ना होता आणि तिसरा प्रिय अध्यापक। याबद्दल मी तुम्हाला थोडासा जाणून घेणार आहे। बघा, मेरा गाव तर माझा गाव बरोबर तुम्ही काय काय परिवर्तन झालेलं आहे, कसं पहिला होता कसं आज आहे ते परिवर्तन तुम्ही लिहू शकता आणि लोक त्यापेक्षा तिथे नाही राहत इथे शहरातून येत आहे तर यापेक्षा माझं गाव ते तुम्ही लिहू शकता। यदि संघटक न होता, आमच्याकडे यदि संघटक न होता तर जिथे एक संघटक काम करत आहे तिथे 100 लोक काम करतात। तर याप्रमाणे त्यांचा आपल्याला संघटकच्या 2 सिक्के आहे, 2 सिक्क्याचं पैलू आहे, एक चांगले पण आहे एक वाईट पण आहे। ते दोघं तुम्हाला लिहायचं आहे तर ते लवकरच लवकर होणार आहे। कळलं की नाही? हो। तिसरा आहे तुमचा मेरा प्रिय अध्यापक। काय आहे? माझा प्रिय अध्यापक। तर अध्यापक बद्दल तुमचा अध्यापक कसा आहे, कसं नाही आहे, तुम्हाला का चांगले वाटते, ते तुम्हाला कसे शिकवतात, त्यांचा रंग कसा आहे, ते किती वर्षाचा आहे, तुम्हाला कोणता विषय शिकवतात, तर हा सगळं तुम्ही हा लिहू शकता आणि कशाप्रमाणे तुम्हाला प्रिय झालेलं आहे ते तुम्हाला लवकरच लवकर समजणार आहे का, ते तुम्हाला जे सांगते ते नीटप्रमाणे ऐकून तुम्ही घेतात का, हा सगळं तुम्ही लिहिणार आहे। तर हा तुम्हाला 3 वे गृहपाठ दिलेला आहे। तुम्ही घरी बसून व्यवस्थित नीटप्रमाणे यांना परत विचार करून लिहायचं आहे आणि लिहून कळायचं आहे। कळलं? हो।
तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो, की कशाप्रमाणे आपल्याला निबंध याची परिभाषा पाहिली, कशाप्रमाणे आपल्याला निबंध लिहायचा आहे, हे पण आता आपण पाहिलेले आहे. तुम्हाला हे मी पुन्हा सांगत आहे, की सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे आणि करून घ्यायचं आहे. कळलं की नाही? हो, धन्यवाद.